अजिबात नाही. जळगावचा कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही आहे. ते प्रत्येक वेळेस आश्वासन देतात की आता ही डेव्हलपमेंट करू, जळगावचं बँकॉक करू, शिंगाय करू. असं तर काही पाहायला मिळालेलं नाही. आणि त्या शाळेच्या हेडमास्टर जो आहे तो जसं फिरवतोय तसं हे फिरतं. इलेक्शन हे फक्त नावापुरती घेतलं जातं. मतदान लोकशाही, आपण मतदान करावं कोणाला, असा प्रकार झाला. आणि काही तर मग काहींना तर फॉर्मच भरू दिले जात नाही, अशी परिस्थिती जळगावमध्ये आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये विकास होईल अशी काही अपेक्षा वाटत नाही. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. जळगाव महापालिकेची निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगात आलेली आहे, परंतु कॉमन मतदारांना या निवडणुकीविषयी काय वाटतंय, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, शहराच्या विकासाविषयी त्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी मी जळगाव शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंबेडकर उद्यानात आलेलो आहे. या ठिकाणी सकाळी सकाळी बरीचशी मंडळी आहे. त्यांच्या जळगाव महापालिकेसंदर्भात काय अपेक्षा आहेत हे आपण थेट त्यांनाच विचारूया. काका, काय सांगाल? जळगाव महापालिकेची निवडणूक होते, बऱ्याच काळानंतर होते. जळगाव शहराच्या विकासासंदर्भात काय अपेक्षा आहेत तुमच्या? जळगावच्या विकासासंदर्भात म्हटलं तर एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की सडक म्हणजे रस्ते आणि त्याच्यानंतर पथदिवे आणि त्याच्यानंतर कचरा या जळगाव शहरातल्या सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या दूर करण्यात यशस्वी व्हावं, महापौरांनी सगळ्यांनी त्याला हातभार लावावा वगैरे असं मला तरी वाटतंय सध्या. गेल्या निवडणुकीमध्ये 57 नगरसेवक भाजपचे निवडून आलेले होते. एक हाती सत्ता जळगावकरांनी दिलेली होती, परंतु आता तुम्ही ज्या समस्या मांडल्या या मूलभूत समस्या आहेत, म्हणजे साध्या समस्या देखील सुटत नाहीत. कॉमन पीपल म्हणून काय भावना आहे तुमची? नाही, कॉमन पीपल म्हणून नाही, पण सुधारणा त्यांनीही भरपूर केल्या आहे. पण कसं असतं की एकाच वेळेला ते सगळ्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण नाही करू शकत. ते 57च्या ऐवजी 70 जरी आले असते ना तरी काही लिमिटेशन्स असतात किंवा काही फंड्स प्रॉब्लेम असतात. तर त्याच्यामुळे परिस्थिती अशी होते की ते त्यांच्या मनात विचार असतात किंवा त्यांना वार्डामध्ये चांगले कामं करायचे असतात, पण फंड्स अभावी, निधी अभावी आणि काही इतर गोष्टी त्यांच्या ज्या असतात नगरपालिकेचे फाउंडेशन, त्याच्यामुळे त्यांना जे अडचणी येतात त्याच्यामुळे ते कार्य पूर्ण करू शकत नाही. पण ते आता जर म्हणजे परत महापालिकेवर त्यांची सत्ता आली तर ते नक्कीच ते कार्य पूर्ण करतील असं माझा विश्वास आहे. दादा, तुम्ही काय सांगाल? सध्या युती आघाड्यांवरून राजकीय आखाडा चांगलाच रंगल्याचं पाहायला मिळतंय. विकासाचे मुद्दे कुठंतरी बाजूला पडले, नंतर आता अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहे. तर खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये मतदाराला विचारात घेत नाही का राजकीय पक्ष? मतदाराला खरंच विचारात घेत नाही राजकीय पक्ष. ज्याचे मनोबली जे काही मॅनेजमेंट करून घेतात आपसामध्ये त्याच्यातच सगळं नियोजित असतं त्यांचं आधीच सगळं. खरं तर मी म्हणतो की लोकांचं मत घेऊनच इलेक्शन करावं, सगळ्यांचे विचार घेऊनच त्यांनी एकतर्फी हे करून घेतलेलं बरं राहतं बा. आणि मी आयुक्तांना एक निवेदन देतो की त्यांनी प्रत्येक नगरसेवक जो वार्डात निवडलेला आहे त्यांनी स्वतःचा QR कोड सारखं एक व्हॉट्सअप कंप्लेंटचं एक हे ठेवावं, ऑफिस सिस्टीम ठेवावी. आणि त्या सिस्टीममधून लोकांची भावना आणि कंप्लेंट ह्या सगळ्या आयुक्तापर्यंत पोहोचाव्या आणि त्या गोष्टींची निवारण व्हावं. अशी जर योजना जर चांगल्या पद्धतीने मेंटेन केली तर कोणीही कुठूनही एक टोल फ्री नंबरवरून कंप्लेंट करून ती निवारण करू शकतो आणि पब्लिकला त्या गोष्टीचं समाधान होऊ शकतं. तुमच्या प्रभागात बऱ्यापैकी विकास कामं झालीत का? काय आता तुम्ही मतदान करताना कोणत्या गोष्टीचा विचार करणार आहेत? आता बघा, 50 वर्षापासून विकास झालेला आणि आता विकासाची सुरुवात झाली तर लगेच तर काही कामं होणार नाही हे मी पण ॲक्सेप्ट करतो. कारण की कसं, सुरुवात करताना एक माणूस जर घर बांधायला निघाला तर त्याला 6 महिने वर्ष लागतं. तसं जळगाव सुधारायला बी 5 वर्ष लागणारच आहेत, ते फिक्स आहे. पण जिथे कामं व्यवस्थित पद्धतीने होत नाही आहे तर त्याची तक्रारी करण्यासाठी जो टोल फ्री नंबर किंवा काही केअर सेंटर जे असेल ना आयुक्तांचं किंवा नगरपालिकेचं, ते त्यांनी पूर्ण पब्लिकला दर्शवावं असं. सर, तुम्ही आपल्या महाराष्ट्रातली जी काही महानगर आहेत, मग नाशिक असेल, पुणे महापालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल, या शहरांच्या तुलनेत तुम्ही तुमचं जळगाव कुठं बघताय? बऱ्यापैकी विकसित आहे, नाहीये? आणि जर समजा नसेल तर आता जे कोणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अजिबात काय अपेक्षा आहेत तुमच्या? अजिबात नाही. जळगावचा कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही आहे. मी बालपणापासून पाहतोय की 5 वर्षानंतर अमुक निवडून आल्यानंतर काहीतरी बदल होईल, परंतु वर्षानुवर्ष त्याच लोकांची सत्ता. ते प्रत्येक वेळेस आश्वासन देतात की आता ही डेव्हलपमेंट करू, जळगावचं बँकॉक करू, शिंगाय करू.
असं तर काही पाहायला मिळालेलं नाहीये. तर खूप लोक शहर सोडूनच चाललेले आहेत आणि जे शहर सोडून गेलेले आहेत ते इलेक्शनच्या वेळेस कुठले जाती धर्मच्या आधारावर हे परत त्या लोकांना मतं मागतात आणि ते त्यांच्यासाठी येऊन इथं वोटिंग करतात. ही दुर्दैवाची बाब आहे. मला तर असं वाटतं हा लोकशाहीचा खूनच आहे आणि जो खरा सच्चा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट मिळत नाही आणि पुन्हा पुन्हा तेच तेच उमेदवार येतात. आता तर म्हणजे पैशांचा घोडेबाजारच झालेला आहे आणि अशा पद्धतीने जर करत असतील तर सरळ सरळ त्यांनी लिलावच करावा मला असं वाटतं आणि सत्ता पुन्हा पुन्हा ती गाजवावी. म्हणजे ही हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे असं मला वाटतं. या सरांनी आता एक मुद्दा मांडला की निष्ठावंतांचा विचार होत नाही, पैशांचा घोडेबाजार सगळीकडे रंगतोय. आपल्या जळगावात पण एक चित्र पाहायला मिळालं, विशेष करून ते भाजपमध्ये जास्त पाहायला मिळालं की जे निष्ठावान होते त्यांना डावलून जे ऐनवेळी पक्षात आले त्यांना तिकीट देण्यात आली. काय वाटतं तुम्हाला या राजकारणाबद्दल? आता हे राजकारणाचं असं आहे की तिन्ही पक्ष जे आहे त्या तिन्ही पक्षामध्ये असंच झालेलं आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना डावललं गेलेलं आहे आणि जे नातेगोते जे आहे त्यांना समाविष्ट करून घेतलेलं आहे. तर हे जे राजकारण जे आता जळगावच्या नगरपालिकेत होतंय ते मला तर असं वाटतं की एकत्रित सगळं लुटालुटीचं काम चाललेलं आहे. म्हणजे कोणाचाही मानसिक जनमत जे आहे त्याचा विचार न करता यांनी आपली शाळा भरवून घेतलेली आहे आणि त्या शाळेच्या हेडमास्टर जो आहे तो जसं फिरवतोय तसं हे फिरतंय. जळगाव महानगरपालिकेमध्ये काहीही तथ्य राहिलेलं नाही. इलेक्शन हे फक्त नावापुरती घेतलं जातं. याच्यामध्ये काहीही म्हणजे साध्य काहीच होणार नाही आहे. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर तिघांचे आताच एवढे वादावादी चालले आहे तर त्याच्यानंतर अजून 5 वर्ष आमचं नशीब काय होईल जळगावकरांचं हे भविष्य तो विधाताच जाणत असतं. पण नेते मंडळी तर सांगते आम्ही जळगावच्या विकासासाठी एकत्र येतोय, सगळी मोठ आम्ही एकत्र बांधतोय. मला नाही वाटत असं काही. कारण की तुमचं तिकीट मिळवण्यासाठी एवढा जर घोडाबाजार होत असेल आणि निष्ठावंतांचा डावलून तुम्ही आयात केलेले उमेदवार जर स्वीकारत असाल तर काय समाजसेवा तर हा विषय राहिलाच नाही आहे. हे राजकारण जे म्हणतात ते अत्यंत नीच दर्जाचं राजकारण सध्या जळगाव नगरपालिकेत चालू आहे. काका तुम्ही काय सांगाल, आता जे नगरपालिका इलेक्शन मधले उमेदवारांच्या लिस्टवर जर एक नजर टाकली तर आमदारांचा मुलगा, आमदारांची मुलगी, जे मागच्या काळात नगरसेवक होते त्यांचाच मुलगा मुलगी, म्हणजे घराणेशाहीचं राजकारण जळगावमध्ये कुठंतरी दिसून येतंय. त्याबद्दल काय वाटतं? जळगावच नाही सर्व महाराष्ट्रभरामध्ये सर्व ते चाललेलं आहे. सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे जो निष्ठेने त्यांच्याशी कामाला राहतो, कुटुंबाशी प्रामाणिक राहतो, सगळ्यांची प्रामाणिक राहतो, यांच्या मागे 24 तास फिरतो परंतु त्याला कुठेही न्याय दिला नाही. हे सांगतात विधानसभा खासदार आमचं राहील, खालचा कार्यकर्ता खाली काम करेल बा, परंतु तसं काही झालेलं नाहीये. यांच्या घरामध्ये सून मुलगा बायका हे पूर्ण जळगावला झालेलं आहे. तालुका लेवलला जरी गेलं पाहिलं पाचोरा पाहतो मुक्तानगर पाहा सगळं बा, यांच्या घरातच नगराध्यक्ष यांच्या घरातच सगळं आहे. मग तुमचं आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय? तरुण रोजगार काम धंदा सोडून देतून यांच्या मागे फिरतोय. त्याचं भविष्याला वाटतं काहीतरी काही मिळेल, यांना काहीच मिळत नाहीये. म्हणजे कार्यकर्त्यांची आणि जे सर्वसामान्यांची फार गुन्हा आहे. मतदान लोकशाही, आपण मतदान करावं कोणाला असा प्रकारचा. काल बिनविरोध द्यायला लागून गेलेले इलेक्शन लावताच कशासाठी? बिनविरोध कुठल्या बेसवर बिनविरोध होत आहेत हे समजत नाही. अजून 3 तारीख यायच्या आत काल बिनविरोध गुलाल लोकांना उधाळायला लागून गेले. हे कुठल्या याच्यावर म्हणजे हे समीकरण काही समजत नाही, फक्त पटत नाही. आणि खरंच इलेक्शन नकोच असा प्रकार कधी कधी वाटतो की सर्वसामान्य जनतेतून राजकारण चालू व्हावं, सगळं चालू पुढे तेच राहणार, तेच कार्य करणार, तेच करणार, दुसरं काहीच करणार नाही. आज विकास दाखवता, भविष्यात कधीच विकास होईल का नाही होईल गॅरंटी शक्यता कमीच आहे. आम्ही इथे 98 पासून जळगावमध्ये शहरामध्ये ज्या भागात राहतो ते रोड अजूनपर्यंत झालेलं नाहीये. खडी पडते ती खडी वाहून जाते पण ती खडीचा रस्ता होत नाही, असा प्रकार होतो हे नगरपालिकेत. आता प्रचाराला मंडळी तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या प्रभागामध्ये रस्ते नाहीत, खडी पडलेली आहे सगळी, या प्रश्नांवर काही जाब विचाराल का? विचारले आम्ही, जे मागच्या वेळेला जे नगरसेवक होते ना त्यांना विचारले, दादा याचं हे टेंडर पास झालंय, असं झालंय तसं झालं. त्यांचे कारण वेगवेगळे प्रत्येक वेळेला सांगतात. ते फक्त गणपती उत्सवामध्ये येणार, आरती करून जाणार, त्यावेळेला आपण आपल्या समस्या मांडणार, पुढच्या वेळेला होऊन जाईल ना दादा, आमच्या लक्षात आहे काहीच नाही. मुळात तेच नगरसेवक पुढच्या दुसऱ्या पार्टीमध्ये राहतात, अशी परिस्थिती होऊन जाते. काका तुम्ही काय सांगाल, 17 मजली महापालिका आहे आपली, आशिया खंडातली एकमेव मोठी आणि नामांकित महापालिका म्हटली जाते. पण आता हे काका म्हणतायत, बऱ्याच जणांची मी मतं जाणून घेतली, तर साधा विकास नाही जळगावमध्ये. आता तुम्ही पण बरेच पावसाळे खाल्लेले दिसतायत, काय अपेक्षा आहे नेमका आणि काय केलं पाहिजे आपल्या जळगावसाठी? आपल्या जळगावमध्ये निष्ठा हा भाग राहिलेलाच नाहीये. कार्यकर्त्यांमध्ये बी निष्ठा राहिलेली नाही. सकाळी कुठे कोणत्या पक्षात दिसतो तर संध्याकाळी वेगळ्याच पक्षात ते दिसतात.
लक्षात रस्ते तयार म्हणजे ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट दिले जातो तर पहिले पुढचे रस्ते तयार होण्या अगोदर मागच्या रस्त्यांना परत खड्डे पडायला लागून जातात. 2 वर्षात ते सगळे खड्डे रस्ते आणखी जसे तसे होत जातात. म्हणजे या 5 वर्षापासून आम्ही पाहतोय जळगावमध्ये काही विकासच होत नाहीये. साधे गटारी साफ होत नाहीयेत, रस्ते तयार होत नाहीयेत. लक्षात फक्त विकासाच्या नावाने आणि फक्त घोडे बाजार चालू आहे. इतके पक्ष झालेले आहेत की लोकांचाही विश्वास उडायला लागला. कारण काय आहे, 2च पक्ष खरे पाहिजेत की एकाला एक विरोध असला की त्याच्यात प्रगती होऊ शकते. इथे कसं आहे की घडीत 5-5, 6-6 पक्ष आहेत. लोकांचाही एवढा गोंधळ होतो आणि जातीवाद, आपला धर्म, आपले नातेवाईक अशा याच्यावर सगळे मतं मिळवले जातात. आणि काहींना तर फॉर्मच भरू दिले जात नाही. अशी परिस्थिती जळगावमध्ये आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये विकास होईल अशी काही अपेक्षा वाटत नाही. पुढे त्यांना चांगली सद्बुद्धी देव आणि जळगावचा विकास घडो अशी मी परमेश्वरी इच्छा व्यक्त करतो. या काकांनी आता एक मुद्दा चांगला मांडला की सगळे एकत्र येतात, विरोधक शिल्लक नाही आहेत. पण विरोधकांची जर आपण स्थिती पाहिली तर विरोधक पण तेवढ्या तोडीस-तोड मैदानात उतरायला तयार नाही आहेत. म्हणजे जर आघाडीचा विचार केला आपण जळगावमध्ये महायुती समोर, तर शरद पवार गट असेल, ठाकरे गट असेल, एकत्र आलेत. काँग्रेसने बाजूला वेगळी चूल मांडून घेतली. तर या गोष्टी या सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडतायत का? यांनी विकासच केलेले नाहीत. त्यामुळे आम्ही सत्ता तर मात्र यांना कायम ठेवायची आहे. म्हणून हे आपल्या सोयीनुसार सगळे एकत्र येतात आणि एकत्र मिळून सगळे राज्य करतात. लोकांचा भ्रम होतो. लोकांना पहिल्यांदा वाटतं की चांगला उमेदवार निवडून येईल, आपण आणू. परंतु शेवटी हे लोक पैशांचा हे निर्माण झालेला आहे. त्यांचा दोष नाही, या लोकांचा दोष आहे, लोकांचा दोष आहे. यांना पैसे घेण्याच्या सवयी झालेल्या आहेत. सर्व फुकटात यांना पाहिजे आहेत आणि त्यामुळे याचा फायदा हे लोक उचलतात आणि सतत आपली सत्ता कायम ठेवतात. हा विषय आहे या ठिकाणी. काका, तुम्हाला काय वाटतं, कसा पाहिजे तुमचा नगरसेवक? कोणती कामं त्याने करायला पाहिजे? भरपूर कामं आहेत. रस्ते वगैरे आहेत, गटारी आहेत, दिवाबत्ती होत नाही. अनेक संकटातून चाललं आहे जळगाव शहर, पण कोणी बोलायला तयार नाही. काहीतरी करावं हाच आपली अपेक्षा आहे. बाकी या बाबतीत काही नाही. म्हणजे आता काय झालंय, नुसतं आले निवडून गेले आणि खात बसले तर काही कामाचं नाही. काहीतरी देशाकरता आपण काहीतरी आहोत, आपण एक प्रतिनिधी आहे बुवा, ह्या नाते आपण निवडून द्यायला पाहिजे त्यांना. नाही तर काय कामाचं, निवडून आले बसले आपले पुढचं आनंद, काय कामाचं ते? काही कामाचंच नाही ते. जर तुम्ही काही केलं, काही विकास केला कामाचा, तरच ते निवडून येतील, ते येणार नाही. याच मत आहे. आता मतदान करताना तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहेत की फक्त पक्ष बघाल, उमेदवार बघाल? उमेदवार बघणार. उमेदवार कोण, आणि उमेदवार चांगला असला तर पुढचं पण चांगलं होतं. मग तो कोणत्या पक्षाचा आहे हा विषय वेगळा. शिक्षणात हुशार पाहिजे आणि त्याला जाणू पाहिजे की आपल्या या लोकांना आपण निवडून दिलंय, आपल्याला तिथे जाण झाला पाहिजे, याला पाहिजे गल्ली जाऊन. काय समस्या तुमच्या, मग समस्या काय आहे त्यावर तुम्ही करा बुवा काहीतरी, नाही का? त्याचं काय कामाचं ते? नुसते आले आणि उभे राहिले, तोंड दाखवत नाही, मग काय कामाचं ते? या मत आहे. काका, तुमच्या काय अपेक्षा आहेत? जळगावमध्ये मला येऊन जवळ 40 वर्ष होऊन गेले, पण आजपर्यंत ज्या समस्या आहेत त्या समस्या तर दिसतात. लोकप्रतिनिधी नेमकं कोणत्या पक्षात आहे हे पण कळत नाही. आज कधी कोण काँग्रेसमध्ये असतो, उद्या तो बीजेपी चालला जातो, बीजेपी राहतो, राष्ट्रवादी चालला जातो, राष्ट्रवादीतला माणूस शिवसेनेत चालला जातो. नेमकं काहीच कळत नाही. आपण आला नेमकं आपण काय करायचं आपल्याला हेच कळत नेमकं. आणि आपले प्रतिनिधी ज्याला उच्च शिक्षण असले पाहिजे, त्याला समस्या चांगली जाण असली पाहिजे. असे लोकांनी चांगलं मतदान करून चांगलं लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजे. आणि लोक कसं काय, आता लोकांची चूक आहे. लोक पैसे घेतात आणि कोणाला मतदान करतात आणि तोड्या पाण्या करतात, खातपेत फिरतात, दारू कधी खाणं पिणं सोडून आज मतदानाला चांगले प्रतिनिधी निवडून देत नाही. त्याच्यामुळे शहराचा विकास होऊन राहिला आहे. आता आपण म्हटलंय की चांगले लोक विरुद्ध उभं राहत नाहीत. मागच्या वेळेस माझं एक उदाहरण म्हणून सांगतो. मी ज्या वार्डात आता इथं उभा आहे, या वार्डात डॉक्टर सचिन पाटील अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, ज्याने सभागृहात फार मोठमोठे प्रश्न मांडलेत आणि बऱ्याचशा सुधारणा त्यांनी केल्यात. परंतु असे हुशार लोक या लोकांना चालत नाहीत. सभागृहात तुम्हाला काय मांडायचं आहे, लोकांच्या समस्या आहे, तोच तर तुम्ही प्रतिनिधी आहेत. जर पात्रता बघितली पाहिजे. पात्रता बघितली पाहिजे. एज्युकेटेड व्यक्ती. मग तुम्हाला जर वाटतं की बा मी निवडून येणार, तर मग तुम्हाला बिनविरोध यायचा काही संबंध नाही ना. तुम्हाला लोकशाही समोर जा ना तुम्ही, मग का जात नाही? हे महत्वाची गोष्ट आहे. तुला उभं राहायचंय, लोकशाही आहे, तुझी इच्छा असेल तू उभा राहा.
तू खरोखर जर सेवा चांगली केलेली असेल, लोकांच्या ह्याच्यात असेल, तर तू निवडून येशील. आणि लोकांना पैसे देणं बंद करा पहिली गोष्ट. आपोआप तुम्ही जर खरोखर चांगली सेवा केली असेल आणि खरोखर चांगले लोक पण आहेत महापालिकेत जे निवडून येतात ते चांगले पण आहेत, तुमच्यावर निधी आहे, तुम्ही निधी त्याप्रमाणे त्यांना दिला तर सेवा पण होईल. लोकांना हेच पाहिजे, बाकी काही नाही. पण तुम्ही त्यांना काही न करता डायरेक्टच पैसे त्यांच्या खिशात देतायत, तर काय सेवा करणार? ते पण काय करतील? हा त्यांचा दोष नाही, हा लोकांचा दोष आहे, मला असं वाटतं. आपण बघू शकतो, आपण ज्या काही नागरिकांशी आता चर्चा केली, विकासाच्या बाबतीमध्ये जळगावात बराच अनुशेष शिल्लक आहे आणि हाच अनुशेष भरून काढण्यासाठी येणाऱ्या नगरसेवकांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा जळगावकरांची आहे. आता या निवडणुकीमध्ये जळगावकर मतदार नेमका कोणत्या मुद्द्यावर मतदान करतो आणि कोण सत्तेवर येतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. या साऱ्या विषयासंदर्भात तुमचे देखील काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लोकमत.